हॅलो हॅलो ॲडव्होकेट राघव कर्णिक. हां बोलतोय. हां सर, ॲक्च्युली आमच्या फर्ममध्ये फर्म हेड म्हणून आम्ही तुमचा विचार करतोय. तर तुम्ही इंटरव्ह्यूसाठी लगेच येऊ शकता का? कधी यायचंय? सॉरी सर, कसं आहे ना की आम्हाला अर्जंट बेसिसवर रिक्रूट करायचं आहे, त्यामुळे ताबडतोब येऊन भेटा. ठीक आहे, मी येतो. तुम्ही ॲड्रेस मला पाठवून ठेवा, मी येतो. हो सर, लगेच पिन करतो. थँक्यू. थँक्यू थँक्यू. बाप्पा, आता ह्यांच्या आयुष्यात कुठलंही संकट नको येऊ देऊ. सगळं चांगलं घडू दे. आनंदी, कधी कधी असं वाटतं की मी सुद्धा तुझ्यासारखाच या बाप्पांवर विश्वास ठेवावा. आलिया गेलिया हाती काळी निरोप, आलिया गेलिया हाती काळी निरोप. आनंदी, आनंदी. आले. काय हो? अरे टाय नाहीये त्याच्यात, टाय दे ना मला. हा काय इथे? सगळे कपडे शोधलेत व्यवस्थित. टाय डोळ्यासमोरच होता. दिसला नाही. खूप खास आहे इंटरव्ह्यू. हा म्हणजे अगदी उत्साहात निघालात म्हणून विचारते. हो, म्हणजे HODच्या पदासाठीचा इंटरव्ह्यू आहे. म्हणजे खूप महत्वाचं असणार ना? खूप काम असेल का मग तुम्हाला? काम असेल तर माझ्या आवडीचं काम असेल. HOD म्हणजे हेड ऑफ द डिपार्टमेंट. बघ, आता मी ज्या फर्म मध्ये काम करत होतो ना, त्या फर्म मध्ये मी हेड नव्हतो. म्हणजे कुठल्या वकिलाने कुठल्या केसेस हँडल करायच्या हे सगळं आमचे साहेब ठरवायचे. मी त्यांच्या हाताखाली काम करायचं. इथे मी हेड असणार आहे, मी सगळे डिसिजन घेणार आहे. त्यामुळे माझ्या ज्या काही आयडियाज आहेत त्या मला इम्प्लिमेंट करायला मिळतील, म्हणून स्पेशल इंटरव्ह्यू आहे. पण सगळी तयारी केली ना तुम्ही? कठीण प्रश्न विचारतील ना तुम्हाला? इंटरव्ह्यू फॉर्मॅलिटी म्हणून घेता येते. त्यांनी जवळजवळ मला जॉब ऑफर केलेला आहे, त्यांना मीच हवा आहे. हो, पाय माझे. हे घ्या. बघितलं ना? 1 मिनिट थांब. बाप्पा आपल्या घरी आला आणि आल्या आल्या आपल्यावर प्रसन्न झाला. ऑल द बेस्ट. ऐक, बाप्पा जो घरी आलाय ना, तो तुझ्यामुळे आलाय. एका रात्रीत बाप्पाला आकार दिला असतो. कठीण काम असतो तो. ते सगळं ठीक आहे, पण आता बाप्पाचा सण म्हटल्यावर बाप्पा हवाच ना आपल्या घरी. ऐक, मी काय म्हणतो, बाप्पाचं आगमन झालंय पण नेमकं मला कामासाठी बाहेर जावं लागतं. बरोबर आहे? बरोबर. चिंगीला सांभाळ, तिला कळलं तर ती चिडेल. हा, नाही त्याची काळजी नका करू तुम्ही. तुम्ही बाहेर जाताय ना? हा, आम्ही पण बाहेर जातो. कुठे? कळेलच. आज आता ठरलंय ना निघायचं. ए निघा ना लवकर. वर्षा, आनंदी, आले आले, या ना लवकर. चला ना, निघूया ना. अगं पर्स घेत होते. चल 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 चल. आनंदी कुठे आहे? आनंदी, आनंदी, आनंदी. आले आले. आली. चल. चला. 1 मिनिट थांबा. कुठे चला? अरे घरात गणपती आहे आणि कुठे चाललात तुम्ही? इंदू मावशींकडे. कशाला? पुन्हा ती इंदू मावशी काहीतरी बोलेल वर्षाला, त्याला त्रास होईल त्या गोष्टीचा. अरे दादा, माझ्या त्रासाचं राहू दे. माझा नवरा कालपासून रुसून बसलाय. त्याच्या चेहऱ्यावर आनंद यावा ना, म्हणून जातोय आम्ही तिकडे. त्याला काय झालं? तुमच्या लक्षात नाही आलं? नंदू दादा ना असे शांत शांत आहेत. जाणवलं मला थोडंसं. म्हणूनच जातोय आम्ही माझ्या सासरी.
काय आहे, घरी गेला त्याने घरच्या गणपतीचं दर्शन घेतलं की बरं वाटेल त्याला. आणि इंदू मावशी पण एकट्याच असतील ना, जायलाच हवं आपण. नंदू कुठे आहे पण? नाही, त्याला माहिती नाही अजून. आम्ही आता जाऊन त्याला सरप्राईज देणार आहोत की आपण तिकडे जातोय. तुम्ही सगळे चाललात एकदम? अरे राघव, मी आहे ना घरी. कुणी आलं तर मी देईन त्यांना तीर्थप्रसाद. बरं ठीक आहे, जा तुम्ही, मला सुद्धा इंटरव्ह्यू साठी जायचंय. हो. भेटू. ऑल द बेस्ट दादा. थँक्यू. ऑल द बेस्ट रे. येतो बाबा. हो. नंदू, नंदू चल आपण गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन येऊया. बाप्पाचं दर्शन? हो, अरे खूप छान दर्शन होईल. आता गर्दी पण नसेल. चल चल चल, उठ लवकर. अगं नको. अरे नंदू उठ रे. अगं नको. उठ ना नंदू, मी सांगते ना. नको अरे म्हणतोय ना मी, प्लीज. अरे हे बघ, तुला दर्शन घ्यायचं असेल ना तर तू दर्शन घे, मी घरातच बरा आहे. हे बाहेर चाललेले आवाज सुद्धा सहन होत नाहीत मला. नंदू, नंदू दादा, अरे तुम्ही आता इथे म्हणजे कुठे बाहेर जायचा प्लॅन आहे का कोणाचा? तुमचा? आमचा नाही, आपला, सगळ्यांचा. आपण सगळेजण चाललोय गणपती दर्शनाला तुमच्या घरी. आईकडे? नाही नको. नाही खरंच नको. काय आहे वहिनी की तुम्हाला माहिती आहे ना की ती बाप्पाला न्यायला आली होती तेव्हा काय म्हणाली. तुम्ही होतात ना तिथे. आपण तिकडे गेलो तिला नाही आवडणार. माहितीये मला, सगळं कळत आहे. पण तुमच्या आई आहेत ना, त्या प्रत्येक आईला असं वाटत असतं की सणासुदीला तिच्या मुलानं आपल्या घरी राहावं, स्वतःच्या घरी. तुम्ही जायला हवं बाप्पाच्या दर्शनासाठी. नाही नाही नाही, नको, नकोच ते. नंदू हे बघ, आई काहीही बोलल्या ना तरी आपण ते सहन करू. नंदू, अरे सणासुदीला जर आपण एकमेकांबरोबर नसलो तर त्याला काय अर्थ आहे? हे बघ, तू नको काळजी करूस. मी म्हंटल ना, आई कशाही वागू देत, काहीही बोलू देत, मी ते सहन करीन तुझ्यासाठी. दादा हो, कसली काळजी करताय तुम्ही? हे बघा, कितीही काही झालं ना तरी तुमचं ते कुटुंब तुमच्या सोबतच असेल आणि हेही कुटुंब तुमच्या सोबतच असेल कायम. पण आता ठरलंय, आपण सगळ्यांनी गणपती दर्शनाला जायचं तुमच्या घरी. तर जावई बापू, तुमच्या घरच्या गणपतीचं आम्हीच तुम्हाला आमंत्रण देतोय. तर आपण श्रीच्या दर्शनाला जाऊया तुमच्या घरी. चला चला चला. चल. ठीक आहे, मी आता आवरून येतो लगेच. हो. गुड मॉर्निंग सर. Yes, yes. Good morning, Mr. Raghav. सर, ही माझी फाईल, म्हणजे सर्टिफिकेट्स, क्वालिफिकेशन अँड एव्हरीथिंग. म्हणजे मिस्टर राघव, तुमच्या डिग्री, सर्टिफिकेट, अचिव्हमेंट्स हे पाहिजे नाहीत मला. अहो, या फाईलमध्ये फक्त डॉक्युमेंट्स आहेत, पण तुमच्याबद्दलची सगळी माहिती आपल्या पूर्ण लॉ सर्कलमध्ये माहिती आहे. तुमच्याच नावाची तर चर्चा आहे सगळीकडे. थँक्यू सो मच सर. बट मधल्या काळामध्ये माझ्यावर खूप दोषारोप झाले होते, तुम्हाला कल्पना असेलच. म्हणून म्हटलं एकदा मी एक वकील म्हणून माझं सर्टिफिकेट्स, माझं क्वालिफिकेशन, मी हँडल केलेल्या केसेस म्हटलं सांगावं तुम्हाला. मिस्टर राघव, खरं तर मी स्वतः तुमची केस खूप जवळून पाहिलेली आहे. फक्त मी नाही तर माझ्या पूर्ण फर्मने. खरं सांगू का, ह्या पोरी अशाच असतात, यांना भरभर यशाची पायरी चढायची असते
आणि त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात. पण त्यांना प्रॉमिस केलेलं प्रमोशन जर दिलं नाही ना, मग त्या डोक्यावर चढतात. तुम्हाला तर माहितीच आहे. सर, आपण माझ्यावर आरोप केलेल्या त्या मुलीबद्दल नको बोलूया. म्हणजे तिने एक वाईट परिस्थिती होती तिची, त्यामुळे तिला तसं काही करावं लागलं होतं. त्या परिस्थितीबद्दल सुद्धा नको आपण बोलूया. आणि तिने तिची चूक मान्य केली आहे, सगळं काही कबूल केलंय, तर पुन्हा कशाला तिच्याबद्दल चर्चा करायची, नाही का? हा तुमच्या मनाचा मोठेपणा. आता त्या सगळ्यांमागे नेमकी कारण काय होती कोणालाच माहिती नाही. केस कोर्टात आली असती तर कळलं असतं, पण तुम्ही तर त्याआधीच केस जिंकलात. तुमची खरी बाजू प्रूव्ह केली तुम्ही, पण केस कोर्टात आली असती तरी चाललं असतं. अहो, तुम्ही स्वतः वकील आहात, तुम्हाला कसला आला वकिलाचा खर्च? हा प्लीज कम, ठेव इथे. घ्या, हे पण घ्या. इट्स ओके, थँक्यू. आता जे मॅजिक बाहेर केलं ते मॅजिक आमच्याकडे करा. कुठलं मॅजिक म्हणजे? अहो, आपल्या कंपनीवरती 2 केसेस आहेत. कंपनीवरती म्हणजे नेमकं कुणावरती? म्हणजे हे बघा, आपल्याच कंपनीतले एक तुमच्यासारखे सिनियर वकील आहेत त्यांचा, आणि आम्ही काहीही केलं नाही म्हणून आमच्यावर. तिथे तुम्ही कसं मॅजिक केलं आणि त्या मुलीची चूक आहे हे तिला मान्य करायला लावलं, तसलं मॅजिक इथेही करा. पुढची 10 वर्ष तरी तुम्हाला तुमच्या खुर्चीवरून कोणी हलवणार नाही, याची गॅरंटी मी देतो. नो सर, मला तुमच्या फर्म मध्ये नोकरी करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. तुमच्या माहितीसाठी सांगतो, त्या मुलीने माझ्यावर आरोप केले होते, पण त्यामागे तिची कठीण परिस्थिती होती. नंतर तिला तिची चूक उमगली आणि मग तिने तिचे ते सगळे आरोप मागे घेतले. त्यासाठी मी तिच्यावर कुठलंही प्रेशर आणलेलं नव्हतं, मी काहीच केलेलं नव्हतं. इथे मात्र तुमच्या कुठल्या एका वकिलावर केस झालेली आहे, ती पण ही अशा पद्धतीची, जी आता तुमच्या बोलण्यावरून कळते की ती खरीच असणार आहे. त्यांना तुम्ही पाठीशी घातलं म्हणून तुमच्यावर सुद्धा केस झालेली आहे, आणि ते सोडवण्याकरता जर मी तुम्हाला वकील म्हणून हवा असेल तर नाही, मला इथे काम करायचं नाही. आणि हां, थँक्यू सो मच, तुम्ही माझा विचार केलात, पण तुमच्या विचारात बसणारा मी तो वकील नाहीये. तुझ्या सोबतीला यावर्षी मीच आहे, एकटी. खरं तर बाप्पा तू आलास म्हणून मला एकटीला सोबत झाली. मुलीच्या घरी त्यांचा सण, मुलगा घर सोडून गेलाय, तो काय आता येणार नाही. वाट बघत होते, पण जाऊ दे, मीच आरती करून घेते. आई, आत येऊ का? आई, मला माहिती आहे की आम्ही इथे आलेलो तुला आवडलं नसेल कदाचित, पण सण आहे ना. बाप्पा बसलेत घरी, आम्ही आत येऊ? नंद्या, आलास तू? आई, तुम्हाला आवडलंय ना आम्ही इथे आलो ते? आता गणपती आहेत ना, नाही कसं म्हणणार. या
या ना या या आनंदी ये ग. हो हो ये, या ये. बसा ना बसा. नाही आधी दर्शन घेतो. हा बरं आहे ना. हो बरे. थांबा हा प्रसाद देते. थांब एक मिनिट हा. हे घ्या. माझ्या लेकीचा आणि माझ्या जावयाचा लग्नानंतरचा पहिला गणपती आहे. मग घरच्या गणपतीला सुनेने येऊ नये का? आनंदी हा घे ग. हो. प्रसाद घे. तुम्हाला काय दर्शन न घेताच प्रसाद हवाय? हा दर्शन घे. तू पण जा ग. ये करा करा दर्शन घ्या. चाल. अरे असू दे असू दे. बरं झालं तू आलास ते. तू आला नसतास तर बाप्पा रागवले असते तुझ्यावर. खरंच सांगू का आई, खरं तर मी येणार नव्हतो. म्हणजे काय, काल दारातून तू बाप्पाला घेऊन एकटीच निघून गेलीस तर मला कळत नव्हतं की मी इथे आलेलो तुला आवडेल ना आवडेल. पण आणि आम्ही ठीक आहे. बरं ते तू मगाशी आरती करायला घेत होतीस ना, चला आपण एकत्र मिळून आरती घेऊया. हो हो हा. हो हो. हे घ्या. नंदू, लग्नानंतरचा तुमचा पहिला सण आहे. तुम्ही दोघांनी मिळून आरती करायची. हो करतो. चल घ्या. हळूहळू सावकाश. टोपी आहेच का खिशात? हे बरं केलं. गणपती बाप्पा मोरया. सुख करता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची, दुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची. हो चला ना आरतीला. बाहेर कशाला बसलोय? चला ना. काय झालं? इंटरव्ह्यूला गेला होतात ना तुम्ही? मग आनंदे, मला नाही वाटत मी यापुढे कोणाकडे नोकरी करू शकेन. काय झालं? कोणी काय बोललं का तुम्हाला तिथे? आनंदी, ज्या ठिकाणी मी इंटरव्ह्यूसाठी गेलो होतो त्या लोकांनी मला मी एक चांगला वकील म्हणून बोलावलं नव्हतं. त्यांना असं वाटतंय की मी ट्रिक केली आणि
योजनाला तिची चूक मान्य करायला लावली. ते मला त्यांच्यासारखा करप्ट वकील समजतायत. त्यांच्या फर्म मधले प्रॉब्लेम सोडवण्याकरता मी त्यांना हवाय हा विचार करून त्यांनी मला बोलावलं होतं. आणि आता येताना मला अजून 2 ठिकाणाहून कॉल आला होता. मी नाही सांगितलं. हे पाय माझे, तिथे जाऊन तरी पाहायचं आधी तुम्ही. नाही, मला दुसऱ्या कोणाच्या हाताखाली काम करायचं नाही आणि जिथे माझं कॅरेक्टर जज केलं जाईल तिकडे मला जायचंच नाहीये. अहो, मग आता तुम्ही काय करणार आहात? माहित नाही, पुढचं पुढे बघू.